हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल छेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आपण एक नवीन सिरीज सुरू करतो आहे इंग्लिश इज फन नावाची, आणि या सिरीज अंतर्गत आपण रोज एक इंग्लिशचा सेशन तुमच्यासाठी ठेवणार आहे. रोज एक इंग्लिशचा क्लास असेल, त्याच्यात आपण सगळ्याच टाईपचे इंग्लिशचे, जुन्या टाईपचे, नवीन टाईपचे, सगळ्या टाईपचे क्वेश्चन्सला बघणार आहे. बिफोर वी स्टार्ट, 17 जूनपासून आपल्याकडे एक नवीन बॅच सुरू झाली आहे. त्याचं फाउंडेशनची पण एक वेगळी बॅच सुरू झाली आहे आणि ॲडव्हान्सची पण एक बॅच नवीन सुरू झालेली आहे. सो इट हॅज स्टार्टेड ऑन 17 जून. फाउंडेशनची जी बॅच आहे त्याचा वेळ आहे सकाळी 10 वाजता 10 AM, आणि ॲडव्हान्सची जी बॅच आहे ती आहे सकाळी 8 वाजता. तर या दोन्ही बॅचेस ऑफलाईन मोडमध्ये सुरू झालेल्या आहेत. तर या बॅचसाठी तुम्ही एनरोल करू शकता. जर तुमचे बेसिक्स क्लिअर असेल तर ॲडव्हान्ससाठी या, अदरवाईज बेसिक लेवलपासून पण सुरुवात करू शकता. याच्यात इंग्लिश, क्वांट, रिझनिंग आणि करंट अफेअर्स या चारही विषयांची, आणि बँकिंग, जनरल अवेअरनेस या पाचही विषयांची तयारी कम्प्लिटली केल्या जाते. ठीक आहे. तो लेट अस नाउ स्टार्ट विथ दी ॲक्च्युअल सब्जेक्ट. इंग्लिश सुरू करू. तर सगळ्यात पहिले जो आपल्या पुढे क्वेश्चन आहे तो आहे रीडिंग कम्प्रेहेन्शनचा. ठीक आहे. तर रीडिंग कम्प्रेहेन्शनमध्ये आपल्याला माहिती आहे एक पॅसेज दिला आहे आणि त्या पॅसेजच्या खाली मग काही क्वेश्चन्स असतील. सो लेट अस स्टार्ट रीडिंग दी पॅसेज फर्स्ट. आज आपण काय करू, पॅसेज पहिल्यांदा वाचू आणि त्याला पटपट एकदा रीडिंगमध्येच समजण्याचा प्रयत्न करू. ठीक. चलो लेट अस स्टार्ट विथ दी पॅसेज. काय म्हटलंय? डेटा इज अ ग्रेट एक्सप्लेनर. रीजन्स ग्रीन थिंक टँक सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट, CSE. रीजन्स हे हा वर्ब आहे, बरोबर आहे. हे रिझन करत आहे, म्हणजे रिझन करत आहे म्हणजे सांगत आहे कोण? ग्रीन थिंक टँक. आणि हे काय सांगत आहे की डेटा इज अ ग्रेट एक्सप्लेनर, म्हणजे डेटा हा खूप चांगला एक्सप्लेनर आहे. डेटामधनं तुम्हाला खूप चांगलं एक्सप्लेनेशन मिळतं. हे कोण सांगत आहे? हे सांगत आहे ग्रीन थिंक टँक. त्याचं नाव काय आहे? सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट. बिकॉज का? बिकॉज व्हॉट वी कॅन मेजर वी कॅन फिक्स. जे आपण मोजू शकतो त्याला आपण फिक्स करू शकतो. Quantifying the problems and indicating here they are, the CSE's report on India's environmental performance throws up statistics that are unnerving. तर इथे दोन महत्त्वाचे शब्द आले. पहिला आला क्वांटिफाईंग. क्वांटिफाईंग दी प्रॉब्लेम्स म्हणजे त्याची क्वांटिटी किती आहे हे समजून घेणे, बरोबर आहे. त्याची क्वांटिटी समजून घेणे, दॅट इज कॉल्ड क्वांटिफाईंग दी प्रॉब्लेम्स. म्हणजे प्रॉब्लेम समजून घेणे, पहिले त्याला व्यवस्थित डेटाच्या बेसिसवर समजून घेणे. अँड इंडिकेटिंग व्हेअर दे आर, एक्झॅक्टली हे प्रॉब्लेम्स कुठे आहे, कशात आहे हे समजून घ्यायसाठी CSEचा जो रिपोर्ट आहे, हे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट यांचा जो रिपोर्ट आहे, कशावरचा रिपोर्ट आहे? ऑन इंडियाज एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स. याच्यावरचा जो रिपोर्ट आहे तो काय करतो? तो थ्रोज अप स्टॅटिस्टिक्स, म्हणजे तो आपल्याला काही स्टॅटिस्टिक्स देतो. दे आर द स्टॅटिस्टिक्स दॅट आर अनर्विंग. अनर्विंग म्हणजे तुमचे नर्व्हजला, अनर्विंग पा कशापासून बनला? नर्व्ह पासून, बरोबर आहे. नर्व्ह असते ना, नस अशी, ही नर्व्ह त्याला म्हणतो आपण नर्व्ह. त्याचीच अनर्विंग म्हणजे तुम्हाला थरथर कापवणारी किंवा तुम्हाला घाबरवणारी, त्याला म्हणतात अनर्विंग. ठीक आहे. घाबरवणारी, तुम्हाला थरकाप देऊन सोडणारी, दॅट इज कॉल्ड अनर्विंग. ठीक आहे. तो वेस्ट ट्रीटमेंट अँड मॉनिटरिंग हॅव इम्प्रूव्ड इन इंडिया. वेस्ट ट्रीटमेंट आणि मॉनिटरिंग इम्प्रूव्ह झाली आहे म्हणतात भारतामध्ये. तरी ओनली 32% ऑफ ओव्हर 1,60,000 टन्स ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट जनरेटेड डेली इन 2021 वॉज अकाउंटेड फॉर. म्हणजे काय की जरी वेस्ट ट्रीटमेंट आणि मॉनिटरिंग हे वाढलेलं आहे, तरी टोटल जे 1,60,000 टनचं म्युनिसिपल सॉलिड वेस्ट आहे त्याच्यापैकी फक्त 32%, ओनली 32%, हे कुठल्या वर्षीचं म्हणत आहे? डेली 1,60,000 टन्स ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट जनरेटेड डेली इन 2021. याच्यातलं फक्त 32% वॉज अकाउंटेड फॉर. 32% वॉज अकाउंटेड फॉर. आता अकाउंटेड फॉरचा अर्थ काय? यालाच ट्रीट केल्या गेलं, म्हणजे 32%च ट्रीटमेंट होऊ शकलं, बाकीचं नाही. द रेस्ट युजली एंड्स अप चोकिंग ड्रेन्स, म्हणजे तुमच्या नाल्यांमध्ये नाल्या ब्लॉक करण्यात उरलेलं जे आहे त्या नाल्या ब्लॉक करत आहे, आणि इज चोकिंग ड्रेन्स और इज बर्न्ड इलिगली, किंवा त्याला जाळून दिल्या जात आहे. लोक आपल्या घराच्या बाहेर कचरा जाळत आहे किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन कचऱ्यांचे ढीग जाळत आहे.
असं. एअर पोल्युशन, आता हे जर जाळलं तर काय होईल, एअर पोल्युशन होईल. एअर पोल्युशन इन 2020 इज लाईकली टू हॅव शॉर्टन्ड ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी बाय 4 years and 11 months, म्हणजे ऑलमोस्ट 5 वर्ष. पण 4 years 11 monthsनी काय झाली आहे, लाईफ एक्सपेक्टन्सी कमी झाल्याचा एक अंदाज आहे 2020 मध्ये, कारण इतकं एअर पोल्युशन होतं, है ना. लास्ट इयर द कंट्री एक्सपिरियन्स्ड एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स ऑन 314 days. 365 दिवसांपैकी 314 दिवस एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स होते. ग्लोबली क्लायमेट क्रायसिस वॉज रिस्पॉन्सिबल फॉर 54% ऑफ द टोटल इंटरनल डिस्प्लेसमेंट ऑफ पीपल इन 2022. म्हणजे ग्लोबली क्लायमेट क्रायसिस जो होता त्याच्यामुळे इंटरनल डिस्प्लेसमेंट जे होते देशामध्ये, इतर इकडे तिकडे लोकांचं जाणं जे होतं त्याच्यासाठी, म्हणजे 54% टोटल डिस्प्लेसमेंट जी होती ग्लोबल क्लायमेट क्रायसिसमुळे होती, बरोबर. फॉर इंडिया द फिगर वॉज नियरली 100%. म्हणजे भारतात तर पूर्ण 100च्या 100% हे क्लायमेट क्रायसिसमुळेच लोक इकडचं तिकडे स्थानांतरण करत आहे. ऑब्झर्व्ड ॲन्युअली सिन्स 1973 द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे हॅज ग्रोन टू बी वन ऑफ द लार्जेस्ट ग्लोबल प्लॅटफॉर्म्स फॉर एन्व्हायरमेंटल आउटरीच. एन्व्हायरमेंटबद्दल समजवण्यासाठी, शिकवण्यासाठी ग्लोबल हा जो वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे हा 1973 पासून हा सगळ्यात महत्त्वाचा प्लॅटफॉर्म राहिला आहे. द कॉल ऑन June 5 धिस इयर वॉज टू स्केल अप. काय म्हटलंय, द कॉल ऑन June 5 धिस इयर वॉज टू स्केल अप. स्केल अप म्हणजे वाढवणे. काय वाढवायचं आहे, ॲक्शन्स टू रिझॉल्व्ह प्लास्टिक पोल्युशन. प्लास्टिक पोल्युशन रिझॉल्व्ह करायचं आहे, हे वाढवायचं. म्हणजे याच्यासाठी काय केलं, स्केल अप केले गेली ॲक्शन्स, याच्यासाठी कॉल दिल्या गेल्या. पहा, कॉल देणे म्हणजे काय, आवाज उठवणे किंवा सगळ्यांना रिक्वेस्ट करणे, सगळ्यांना प्रोत्साहित करणे की आपल्याला प्लास्टिक पोल्युशन कमी करायचं आहे. कसं होईल, अकॉर्डिंग टू युनायटेड नेशन्स एव्हरी इयर ओव्हर 400 million tons ऑफ प्लास्टिक इज प्रोड्युस्ड वर्ल्ड वाईड. 400 million टन प्लास्टिक बनलं जातं. 1/3 ऑफ विच इज यूज जस्ट वन्स. हे सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकदाच वापरलेलं प्लास्टिक, ते सगळ्यात हानिकारक, कारण एकदा वापरलं फेकून दिलं. तो याच्यातलं 1/3 400 million टन्स पैकी 400 million टन, प्रत्येक वर्षी 400 million टन होतं, त्याच्यातलं 1/3 सिंगल यूज प्लास्टिक आहे. द CAC रिपोर्ट गिव्स अ ग्लिम्स ऑफ द कॅज्युअल अप्रोच ऑन सिंगल यूज प्लास्टिक. याच्यावर आपला अप्रोच पण कसा आहे, एकदम एकदम कसा आहे, कॅज्युअल अप्रोच आहे. तर हे आपण समजलं इथपर्यंत, ठीक आहे. पुढे वाचू. काय म्हटलंय पुढे, द CAC रिपोर्ट गिव्स अ ग्लिम्स ऑफ कॅज्युअल अप्रोच ऑन सिंगल यूज प्लास्टिक. आफ्टर द बॅन लास्ट इयर, मागच्या वर्षीचा जो बॅन केला गेला, द सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड रोल्ड आउट अ मोबाईल अप्लिकेशन. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने काय केलं, एक मोबाईल अप्लिकेशन रोल आउट केला. रोल आउट केला म्हणजे काय, रोल आउट केला म्हणजे लोकांपुढे आणला. कुठे गेलं रोल आउट, आउट अ मोबाईल, रोल्ड आउट अ मोबाईल अप्लिकेशन है ना. त्याच्यामुळे ते कशासाठी, अप्लिकेशन दॅट अलाउज सिटीजन्स टू कंप्लेन अबाउट इलिगल सेल अँड यूज. कशाचं इलिगल सेल अँड यूज, इट्स म्हणजे काय, हे सिंगल यूज प्लास्टिक. सिंगल यूज प्लास्टिकचा इलिगल सेल नाही व्हायला पाहिजे किंवा त्याचा जो यूज व्हायला पाहिजे, याच्या अगेन्स्ट कंप्लेंट करायसाठी एक ॲप बनवला गेला होता. अ डिस्मल रिड्रेस रेट हॅज मेड डिक्लाइनिंग नंबर ऑफ कंप्लेंट्स. आता पहा, इथे महत्त्वाची गोष्ट काय म्हटली आहे, अ डिस्मल रिड्रेस रेट. रिड्रेस म्हणजे काय, रिड्रेस म्हणजे सोल्युशन देणे है ना. एखाद्या व्यक्तीने कंप्लेंट टाकली तर त्याला कंप्लेंट रिड्रेसल व्हायला पाहिजे. रिड्रेसल म्हणजे त्या कंप्लेंटचं सोल्युशन व्हायला पाहिजे. तर त्याचा रेट कसा होता, एकदम डिस्मल होता. डिस्मल म्हणजे काहीच नाही. आता एखाद्या व्यक्तीने कंप्लेंट टाकली तर कंप्लेंटला सोल्युशन देणे किंवा त्याच्या अगेन्स्ट ॲक्शन घेणे, बेसिकली हे कोणाचं काम आहे, हे त्या ऑथॉरिटीचं काम आहे. मग ऑथॉरिटी आपलं जर काम बरोबर करत नसेल म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स एकदम डिस्मल आहे, वाईट परफॉर्मन्स, बॅड परफॉर्मन्स. तर डिस्मल रिड्रेस रेट हॅज मेंट, याच्यामुळे काय झालं, हॅज मेंट डिक्लाइनिंग नंबर ऑफ कंप्लेंट्स. लोकांना जर हे वाटत असेल की मी कंप्लेंट केली त्याच्यावर काही ॲक्शनच होत नाही, तर लोक कंप्लेंट का करतील, आणि हेच झालं असं त्यांचं म्हणणं आहे. अ रिपोर्ट बाय UN एन्व्हायरमेंट प्रोग्राम शोज दॅट प्लास्टिक पोल्युशन कॅन बी रिड्यूस्ड बाय 80%.
युएनचा एन्व्हायरमेंट प्रोग्राम काय म्हणतो की 80%नी प्लास्टिक पोल्युशन 2040 पर्यंत आपण कमी करू शकतो. कधी? इफ द ग्लोबल कम्युनिटी ॲक्ट्स नाऊ. द ग्लोबल कम्युनिटी ॲक्ट्स नाऊ, आत्ता काम करेल तर टू रियूज, रिसायकल, रिओरिएंट अँड डायव्हर्सिफाय, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. कन्झ्युमर प्रेशर प्लेज अ व्हायटल रोल. कन्झ्युमरचं प्रेशर हे खूप महत्त्वाचं राहणार आहे. बट द रिअल ॲक्शन मस्ट कम फ्रॉम प्रोड्युसर्स, इन्व्हेस्टर्स, पॉलिसी मेकर्स अँड गव्हर्नमेंट्स. ओनली कलेक्टिव्ह एफर्ट्स विल वर्क. तर हे जर कमी करायचं असेल तर आपल्याला कलेक्टिव्ह एफर्ट्स घेण्याची गरज आहे. दिस इज व्हॉट द पॅसेज इज सेइंग. तर हा पूर्ण पॅसेज जसं आपण आत्ता वाचला कशाबद्दल आहे? माहितीबद्दल आहे. बरोबर आहे. एक इन्फॉर्मेशन देत आहे. कशाबद्दलची इन्फॉर्मेशन देत आहे आपल्याला? हे सगळी इन्फॉर्मेशन कशाबद्दलची आहे की पोल्युशन कशामुळे होत आहे ना, एअर पोल्युशननी काय होत आहे, सिंगल यूज प्लास्टिक पोल्युशननी काय आहे, या सगळ्या गोष्टी याच्यात दिलेल्या आहेत. लेट अस नाउ गो ऑन टू सी द क्वेश्चन्स. आता आपण जरा क्वेश्चन्स बघूया. आपण काय करू, जितकं आपल्याला आठवतं त्याच्या बेसिसवर प्रयत्न करू सॉल्व्ह करण्याचा. ठीक आहे, जास्त वर खाली काही रोल न करता आपण आठवण्याच्या याच्यावर करू. अकॉर्डिंग टू द पॅसेज, व्हॉट इन्फरन्स कॅन बी मेड अबाउट इंडियाज वेस्ट मॅनेजमेंट सिच्युएशन इन 2021. 2021 मध्ये इंडियाच्या वेस्ट मॅनेजमेंटच्या सिच्युएशनबद्दल इन्फरन्स काय म्हणताय, तो पॅसेजमध्ये काय म्हटलं आहे? असं पहिलं, अबाउट 32% ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट जनरेटेड वॉज ट्रीटेड अँड मॉनिटर्ड. 32% सॉलिड वेस्ट जी आहे ती म्हणजे जेवढी जनरेट केली होती त्याच्यापैकी 32% ट्रीटमेंट केलं होतं. हे आपण वाचलं होतं पाठ. 32% वॉज 32% वॉज ट्रीटेड, हे वाचलं होतं आपण. तर हे एक होऊ शकतं, याच्यावर नजर ठेवावं लागेल. नेक्स्ट, ऑल द म्युनिसिपल सॉलिड वेस्ट जनरेटेड वॉज प्रॉपरली डिस्पोज्ड ऑफ. नाही बाबा, हे तर नाहीच आहे. इंडिया हॅड अ परफेक्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम विथ झिरो वेस्ट जनरेशन. बिलकुल नाही, हे तर नाहीच आहे. द मेजॉरिटी ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट वॉज रिसायकल्ड इन टू युजेबल प्रोडक्ट्स. हे पण नाही आहे ना. रिसायकल केलं का आपण? पूर्णच नाही केलं. मेजॉरिटी पण नाही केलं. तर देर इज ओनली वन आन्सर. कुठला? ए. हे बरोबर वाटतं. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट ट्रू अकॉर्डिंग टू द CAC's रिपोर्ट ऑन इंडियाज एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स. भारताच्या एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्सच्या बेसिसवर CACचा जो रिपोर्ट आहे इंडियाज एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स, त्याच्या अकॉर्डिंग कुठली गोष्ट ट्रू नाही आहे, नॉट ट्रू म्हणजे फॉल्सवाली गोष्ट शोधायची आहे. 32% ऑफ ओव्हर 1,60,000 टन्स ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट जनरेटेड डेली इन 2020-21 वॉज अकाउंटेड फॉर. हे वाचलं होतं आपण. 32% ऑफ 1,60,000 टन्स है ना वॉज अकाउंटेड फॉर. हे वाचलं आहे आपण, हे केलं होतं. तर दिस इज ट्रू ऑर फॉल्स? दिस इज ट्रू. तर हे तर ट्रू आहे, हे वाचलं आहे आपण. ठीक आहे. नेक्स्ट, द क्लायमेट क्रायसिस वॉज रिस्पॉन्सिबल फॉर 54% ऑफ द टोटल इंटरनल डिस्प्लेसमेंट ऑफ पीपल ग्लोबली इन 2022. 54% हे वाचलं आहे आपण. हे वाचलं होतं ना आपण. ग्लोबल क्लायमेट क्रायसिसमुळे काय झालं, 54% लोक जगभर इकडे तिकडे गेले बा. भारतात तर हा आकडा ऑलमोस्ट 100% होता, असंही दिलं होतं तिथे. सो दिस इज ट्रू अगेन. नेक्स्ट, लास्ट इयर इंडिया एक्सपिरियन्स्ड एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स ऑन 215 डेज. इथं काहीतरी गडबड वाटते. आपण 215 दिवस नव्हतं वाचलं. मला आठवत असेल आपण म्हटलं होतं 365 डेज पैकी ऑलमोस्ट 314 डेज वगैरे असा काहीतरी 300 वाला आकडा होता. तो 314 डेज हा विषय आहे इथे. एकदा हा आकडा आपण चेक करून घेऊ शकतो, कारण या आकड्याबद्दल काहीतरी दुसरं वाचल्यासारखं वाटतंय. हा 314 डेज इथे दिसत आहे. काय म्हटलंय? लास्ट इयर द कंट्री एक्सपिरियन्स एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स ऑन 314 डेज. इकडे काय म्हटलंय? इकडे म्हटलंय 215 डेज. म्हणजे हा विषय इथे फॉल्स आहे. हा है ना. हा ट्रू होता, हा पण ट्रू होता. बी वाला हा फॉल्स आहे. बरोबर. डी वाला, एअर पोल्युशन इन 2020 लाइकली शॉर्टन्ड ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी बाय 4 years and 11 months. येस, दिस इज ट्रू. हे वाचलं होतं आपण, हे ट्रू आहे. तर सी इज युअर. ठीक आहे, चालायचं पुढे. हे डायरेक्ट आन्सर्सवाले आहे, म्हणजे याचं उत्तर तुम्हाला इझिली मिळून जातील.
नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द पॅसेज विच स्ट्रॅटेजी इज लाइकली टू हेल्प रिड्यूस प्लास्टिक पोल्युशन बाय 80% इन 2040. कुठल्या स्ट्रॅटेजीनी आपण 80% प्लास्टिक रिड्यूस करू शकतो इन 2040? हे शेवटच्या 4-5 लाईन्समध्ये आपण वाचलं होतं है ना. तर बघून घेऊ. ओनली कन्झ्युमर प्रेशर नाही, कन्झ्युमर प्रेशर तर पाहिजे. सोली बॅनिंग सिंगल यूज प्लास्टिक्स नाही, हे वाटत नाही आहे. प्रोड्युसर, इन्व्हेस्टर्स, पॉलिसी मेकर्स अँड गव्हर्नमेंट ॲक्टिंग अलोन नाही. नाही का नाही, कारण सगळे मिळून करायला पाहिजे, अलोन नाही. कलेक्टिव्ह एफर्ट्स इन्क्लुडिंग रियूज, रिसायकल, रिओरिएंटिंग अँड डायव्हर्सिफाईंग अँड इन्व्हॉल्वमेंट ऑफ प्रोड्युसर, इन्व्हेस्टर, पॉलिसी मेकर अँड गव्हर्नमेंट. तर आपण सगळ्यात शेवटीच वाचलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर आपण लास्टमध्ये काय वाचलं होतं याला, हे इथं म्हटलं आहे ओनली कलेक्टिव्ह एफर्ट्स विल वर्क. हे कन्झ्युमर प्रेशर तर राहीलच, हे पण राहील, प्रोड्युसर, इन्व्हेस्टर, पॉलिसी मेकर अँड हे, आणि याच्या व्यतिरिक्त काय करावं लागेल, ते रियूज, रिसायकल वगैरे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. म्हणजे हे कुठला क्वेश्चन होता हा? क्वेश्चन नंबर 3 होता, राईट. तर हे क्वेश्चन नंबर 3चा आन्सर काय यायला पाहिजे? लास्ट, दिस आन्सर. ठीक ओका. चलो नेक्स्ट. अकॉर्डिंग टू द पॅसेज विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर ट्रू. काय ट्रू आहे हे बघू. काय ट्रू आहे ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. पहिला, द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे इज ग्लोबल प्लॅटफॉर्म फॉर एन्व्हायरमेंटल आउटरीच. हो, हे म्हटलेलंच आहे की 5 जूनचा ग्लोबल एन्व्हायरमेंट डे, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, तो ग्लोबल एन्व्हायरमेंटल आउटरीचसाठीचा महत्त्वाचा दिवस आहे. ठीक आहे. सो धिस साऊंड्स लाईक ट्रू. नेक्स्ट, द युनायटेड नेशन्स reports that over 400 million tons of plastic are produced worldwide each year. है ना, दरवर्षी 400 मिलियन टन्सचं प्लास्टिक बनवतो, आणि आपण हे वाचलं होतं 1/3 त्याच्यातलं सिंगल यूज प्लास्टिक आहे. म्हणजे दिस इज ऑल्सो ट्रू. नेक्स्ट, द सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड हॅज डेव्हलप्ड अ मोबाईल ॲप्लिकेशन टू एनकरेज रिसायकलिंग. नाही ना, काहीतरी सेंट्रल पोल्युशन बोर्डवाला जो विषय होता मोबाईल ॲप्लिकेशनचा, त्याचा वापर काहीतरी दुसरा होता. आय विल जस्ट गो बॅक. वापर त्याचा दुसरा होता. हे द सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड रोल्ड आउट अ मोबाईल ॲप्लिकेशन दॅट अलाउ सिटीजन्स टू कंप्लेन. बघा, कंप्लेन अबाउट इट्स इलिगल सेल अँड यूज. हे कंप्लेन करण्यासाठी आहे ना. इथे काय म्हटलंय, इथे त्यांनी म्हटलंय द सेंट्रल, तो कशा आहे, मोबाईल ॲप्लिकेशन टू एनकरेज रिसायकलिंग. तर रिसायकलिंगसाठी नाही आहे हा विषय. हा विषय कशासाठी आहे? हा विषय कशासाठी आहे? कंप्लेंट करायसाठी. तर हे तुमचं फॉल्स आहे. हे पहिलं ट्रू आहे, दुसरं ट्रू आहे, हे फॉल्स आहे. चौथं, द UN एन्व्हायरमेंट प्रोग्राम सजेस्ट्स दॅट प्लास्टिक पोल्युशन कुड बी रिड्यूस्ड बाय 80% बाय 2040 थ्रू कलेक्टिव्ह एफर्ट्स. हे तर बरोबर आहे. हे आता आपण वरच्या क्वेश्चनमध्ये पण वाचलं. सो दिस इज ट्रू. आपलं कुठले कुठले ट्रू आहे? 1 आहे, 2 आहे आणि 4 आहे. ठीक आहे. तर ऑप्शन बघावं लागेल आपल्याला. ऑप्शन खालच्या पेजवर आहे ती. हां, तर 1, 2 आणि 4 वाला कोणता ऑप्शन आहे आपल्याकडे? ते 1, 2 आणि 4 वाला ऑप्शन एकच आहे आपल्याकडे, ते डी. सो दिस इज युअर, तुमचा आन्सर झाला. ठीक, क्लिअर, समजलं ना? चला नेक्स्ट क्वेश्चनवर. ठीक आहे. आता थोडेसे वोकॅबलरी वाले क्वेश्चन्स दिसत आहे, तो इनको जरा समज लेते. वोकॅबलरी तर जाऊ आपण, म्हणजे आपल्याकडे 5, 6, 7, 8 एका ह्याच्यात आता कव्हर होऊ शकतात. हां, काय म्हटलं? विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिनोनिम ऑफ द वर्ड डिस्मल ॲज यूज्ड इन द पॅसेज. पॅसेजमध्ये डिस्मल रिड्रेस असा शब्द आला होता, जर तुम्हाला आठवत असेल तर. मी तुम्हाला सांगितलं होतं खूप वाईट असा अर्थ होतो डिस्मलचा, एकदम वाईट रिड्रेसल सिस्टीम आहे बा अशी. तर वाईट आपल्याला काय शोधायचं? सिनोनिम. हां, सिनोनिम शोधायचा आहे, लक्षात घ्या. तर वाईटसाठी ब्राईट, चिअरफुल, डिप्रेसिंग आणि एक्साइटिंग मध्ये वाईट अर्थाचा एकच शब्द आहे, कोणता? डिप्रेसिंग. ब्राईटचा अर्थ काय? तो चमकदार. चिअरफुल म्हणजे हॅपी, चिअरफुल आहे ना. एक्साइटिंगचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, एक्साइटिंग म्हणजे उत्साहवर्धक वगैरे असा. डिप्रेसिंग हा सिनोनिम होऊ शकतो कशाचा? डिस्मलचा. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अन अँटोनिम फॉर द वर्ड
अनर्विंग. अनर्विंग जेव्हा आपण वाचला होता अनर्विंग, तेव्हा मी तुम्हाला अनर्विंगचा अर्थही सांगितला होता. अनर्विंग म्हणजे नर्वला असं थरकाप सोडणारा, ज्याने आपण विचलित होऊन जातो, दॅट इज कॉल्ड अनर्विंग, है ना, टेन्शन येतं वगैरे, दॅट इज कॉल्ड अनर्विंग. अनर्विंगचा अपोजिट काय होईल? अनर्विंगचा अपोजिट आपल्याला अँटॉनिम शोधायचा. हां, हे लक्षात घ्या. अनर्विंगचा अपोजिट काय होऊ शकतो याच्यातला? कम्फर्टिंग म्हणजे शांत करणे, रिलॅक्स करणे. अनर्विंग म्हणजे विचलित होणे, तर त्याचा अपोजिट कम्फर्ट करणे हे होऊ शकतं. हॉरिफाईंग म्हणजे तर भीती. कन्फ्युजिंगचा विषय नाही, न्यूट्रलचाही विषय नाही. काय होऊ शकतो? शांत करणे, रिलॅक्स करणे म्हणजे कम्फर्टिंग, हा एक विषय. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स द टोन ऑफ द पॅसेज. अच्छा, हे वोकॅब्युलरीवाले दोनच होते वाटते. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स द टोन ऑफ द पॅसेज. तर पूर्ण पॅसेज आपल्याला माहिती देत होता वेगवेगळ्या गोष्टींबद्दल, आहे ना. ह्युमरस होता का पॅसेज? तर ह्युमरस तर नव्हता. सिनिकल म्हणजे काय म्हणतात त्याला, चुका काढणाऱ्या, दोष देणारा तेवढाच नव्हता फक्त. तो कसा होता? एक इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज होता. बरोबर आहे. ऑप्टिमिस्टिक, काही जास्त ऑप्टिमिझम वाटत नव्हतं, पण इट वॉज गिविंग मोर इन्फॉर्मेशन, तर याला आपण इन्फॉर्मेटिव्ह म्हणू शकतो. दुसरं, व्हॉट इज द मेन थीम ऑफ द पॅसेज. पूर्ण पॅसेज हे बा मेन थीम, या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ शकता तुम्ही? ऑप्शन वाचायच्या आधी एकदा विचार करा मराठीतच, आपल्याच लँग्वेजमध्ये, पॅसेज कशाबद्दल होता बा? पूर्ण पॅसेज होता पोल्युशनबद्दल. बरोबर आहे. तर आता पोल्युशनबद्दल होता एवढं तर मला माहिती आहे. आता त्याच्याशी रिलेटेड ऑप्शन्स पाहिजे. एन्व्हायरमेंट, पोल्युशन्स अँड सोल्युशन्स, द रोल ऑफ टेक्नॉलॉजी इन वेस्ट मॅनेजमेंट, हे तर नाही आहे. इव्हॉल्युशन ऑफ वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, हे पण नाही आहे. द इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज, हे पण नाही आहे. तो आन्सर इज एन्व्हायरमेंटल, पोल्युशन अँड. समजलं इथपर्यंत? क्लिअर आहे. रीडिंग कम्प्रेहेन्शनचा इझी लेवलचा पॅसेज, दिस वॉज नॉट डिफिकल्ट लेवल पॅसेज, म्हणून आपण डायरेक्टली पॅसेज वाचला आणि सरळ क्वेश्चन्सवर आलो. 8 क्वेश्चन्स होते या पॅसेजमध्ये आणि इट वॉज व्हेरी इझी काइंड ऑफ अ पॅसेज. ठीक आहे, चालायचं नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहू. आता काय दिलाय पाहू, पुढे काय पाहू. नेक्स्ट. अच्छा, आता आपल्याला इथे एरर स्पॉटिंगचे काही क्वेश्चन्स दिसत आहे. बरोबर आहे. एरर स्पॉटिंगचे क्वेश्चन्स दिसत आहे. त्याच्यात आपल्याला बघावं लागेल कसं ना. याच्यात काय म्हटलं आहे? आय एम बिलिव्हिंग यू हॅव सबमिटेड ऑल द नेसेसरी डॉक्युमेंट्स, आणि मग 4 वेगवेगळे याचेच पार्ट्स तुम्हाला खाली दिले आहे. आय एम बिलिव्हिंग, नेसेसरी डॉक्युमेंट्स, पहा अचानक इकडचा पार्ट इकडे दिला. यू हॅव सबमिटेड हा पार्ट इकडे दिला आहे आणि मधलाच ऑल द इकडे दिला. ठीक आहे, तर पहिले पाहू. आय एम बिलिव्हिंग यू हॅव सबमिटेड ऑल द नेसेसरी डॉक्युमेंट्स. आय एम बिलिव्हिंग नाही म्हणत आपण. हे जर बघा, यू हॅव सबमिटेड इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स, हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स झाला है ना. हे प्रेझेंट कंटिन्युअस नाही होत. बिलीव्ह करणे हे बिलीव्ह कंटिन्युअसली करू शकतो असा विषय नाही आहे. पहा एक उदाहरण कसं आहे. समजा हा पेन आहे, मी जर असं म्हटलं हा पेन माझा आहे, तर कसं म्हणावं लागेल? समजा जर मी असं म्हटलं आय ओन अ पेन, आय ओन धिस पेन, ही गोष्ट कंटिन्युअस नाही करू शकत ना. आय एम ओनिंग धिस पेन म्हणून का? नाही. तसाच विषय बिलीव्हचा पण आहे. आय एम बिलिव्हिंग नाही होत, काय होतं? आय बिलीव्ह. मग इथे आय बिलीव्ह पाहिजे, म्हणजे कुठल्या पार्टमध्ये प्रॉब्लेम आहे? या ए वाल्या पार्टमध्ये चूक आहे. ठीक आहे. नेक्स्ट. नो सूनर डिड वी रिसीव्ह युअर मेसेज व्हेन वी हीव्ड अ साय ऑफ रिलीफ. हा इथे एक आहे टू हीव अ साय ऑफ रिलीफ, म्हणजे त्याचा श्वास घेणे, दॅट इज कॉल्ड साय ऑफ रिलीफ. दॅट इज कॉल्ड साय ऑफ रिलीफ. तर आता हे वाक्य इथे कशाने सुरू होत आहे? नो सूनर. तुम्ही शाळेत नो सूनरचा वापर बघितला ना. नो सूनर सोबत काय वापरत असतो आपण? नो सूनर सोबत आपण वापरत असतो, तुम्ही ऐकलं असेल ना, नो सूनर सोबत काय असतं सांगा? नो सूनर दॅन. ठीक आहे. इथे नो सूनर सोबत काय वापरलाय? व्हेन. चालतं का? नाही चालत, दॅन पाहिजे. मग हे व्हेन वाला वाक्य कुठल्या ऑप्शनमध्ये आहे? हे दिसत आहे डी. तो दिस इज युअर आन्सर. सिंपल. सिंपल लेवलचे क्वेश्चन घेऊ, पहिलाच क्लास आहे ना, इझी लेवल. चलो नेक्स्ट.
मॉडर्न मॅन इज कम्प्लिटली एनग्रॉस इन द मॅड परस्यूट ऑफ मटेरियल प्लेजर्स अँड लक्झरीज. इम्पॉर्टंट आहे पहा काय करायचं आता याच्यात. द थिंग इज इथे म्हटलंय मॉडर्न मॅन इज कम्प्लिटली एनग्रॉस इन दी मॅड परस्यूट ऑफ मटेरियल प्लेजर्स अँड लक्झरीज. तर सगळ्यात पहिले तर इथे व्हर्ब बघून घ्या. व्हर्ब कुठला दिलाय? एनग्रॉस. आता हा जो मॉडर्न मॅन आहे हा एनग्रॉस करण्याची ॲक्शन करत आहे की नाही करत. म्हणजे एनग्रॉसचा अर्थ काय होतो? एनग्रॉस म्हणजे गुंतणे. तर माणूस मटेरियल प्लेजर्सला गुंतवत आहे की मटेरियल प्लेजर्समध्ये स्वतः गुंतत आहे? मॉडर्न मॅन हा मटेरियल प्लेजर्समध्ये स्वतः गुंतत आहे. त्याला गुंतवण्याचं काम हे मटेरियल प्लेजर्स करत आहे. तो तुमचा जो हा सब्जेक्ट आहे हा ही ॲक्शन करत नाही आहे आणि त्याच्यामुळे हे जे वाक्य आहे ना, धिस सेंटेन्स इज पॅसिव्ह. समजलं? हे वाक्य पॅसिव्ह आहे आणि जर कुठलं वाक्य पॅसिव्ह असेल तर त्याला V3 पाहिजे आणि त्या V3च्या आधी टू बी पाहिजे. तर तुम्हाला इथे टू बी तर दिसतो आहे पण एनग्रॉसचा थर्ड फॉर्म दिसत नाही आहे. म्हणजे इथे एनग्रॉस्ड ईडी असं पाहिजे. एनग्रॉस्ड. आता हा एनग्रॉसवाल्या वाक्यात एरर आहे. एनग्रॉसवाला वाक्य कुठे? ए. तो दिस इज वेअर द एरर इज. आता जसा हा एररवाला पार्ट आहे एक गोष्ट समजून घ्या की याच्यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे सगळं कसं आलं ना याच्यावर एक पूर्ण कोर्स, इंग्लिशचा पूर्ण कोर्स, ग्रामरचा फाउंडेशनचा कोर्स ज्याला आपण म्हणतो, तर इंग्लिशचा पूर्ण फाउंडेशनचा कोर्स तुमच्यासाठी ऑनलाईन बनवून ठेवला आहे आणि अजून त्याच्यावर थोडंसं काम बाकी आहे तर ते चालू आहे. पण ते आत्ताही तुम्ही परचेस करू शकता. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 याला बघू है ना. काय म्हटलं आहे? माय ब्रदर हू लिव्ह इन दिल्ली हॅज रिटन मी अ लेटर. आता इथे बघा वर्ब आहे लिव्ह, बरोबर आहे, आणि सब्जेक्ट कोण आहे? हू. आता हा जो हू आहे हा कोणासाठी वापरला? माय ब्रदरसाठी. तर माय ब्रदर इज सिंग्युलर नाऊन आणि जर सिंग्युलर नाऊन आहे तर इथे वर्बचा 5वा फॉर्म वापरायला पाहिजे. म्हणजे माय ब्रदर हू लिव्स इन दिल्ली असं पाहिजे. मग कुठल्या पार्टमध्ये प्रॉब्लेम आहे? हे हू लिव्ह इन दिल्लीवाल्या. हा हू लिव्ह इन दिल्लीवाला पार्ट कोणता? ए. तो दिस इज वेअर द एरर इज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 5. हे V5 का लागायला पाहिजे? आणि प्लुरल नाऊन, हे बघा प्लुरल नाऊन जर असेल ना तर त्याच्यासोबत लागायला पाहिजे V1 आणि सिंग्युलर नाऊन जर असेल तर तिथे लागायला पाहिजे V5. हे असंच का लागायला पाहिजे वगैरे हे सगळं तुम्हाला त्या फाउंडेशनच्या इंग्लिशच्या लेक्चरमध्ये मिळेल. तो तुम्ही परचेस करू शकता. द लिंक विल बी इन दी डिस्क्रिप्शन ऑफ दिस व्हिडिओ. ठीक आहे. नेक्स्ट, no least than 50 participants were present for the singing competition. No least than 50 participants. No least नसतं कधी. Not least than. No least नाही म्हणत आपण, काय म्हणतो? Not least than 50%. तर इथे नो वाल्या ठिकाणी गडबड आहे. हे नो वाला ठिकाण कुठल्या ऑप्शनमध्ये आहे? हे आहे आपल्याला सी मध्ये. तर तुमचा आन्सर सी. नो लिस्ट दॅन नाही, नॉट लिस्ट दॅन. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 आणि 7 करून घेऊ आपण पहिले. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय म्हटलंय? द ओल्ड मॅन डिड नॉट वॉन्टेड टू ईट एनी फूड. वाचल्या लक्षात येऊ शकतं काय? कधी पण तुमच्या वाक्यात जर डू असेल, डिड असेल आणि डज असेल ना तर यांच्यासोबत नेहमी व्हर्बचा फर्स्ट फॉर्मच वापरला जातो. इथे फक्त व्हर्बचा फर्स्ट फॉर्म असतो. त्याच्यामुळे जर तुमच्या वाक्यात इकडे डीड आलं तर इथे वॉन्टेड तुम्ही वापरूच शकत नाही. डीड नॉट वॉन्ट असं असतं. ठीक आहे. हे का ते तू त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मिळेल. ठीक आहे. नंतरच्या इथे जास्ती कारणांवर आपण वेळ स्पेंड नाही करू शकत. पण डीड एवढं लक्षात ठेवा, डू, डीड अँड डज यांच्यासोबत व्हर्बचा कुठला फॉर्म लागतो? फर्स्ट फॉर्म लागतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे मग आन्सर कुठलं होईल? हे डीड नॉट वॉन्टेड वाला पार्ट चुकीचा आहे. नेक्स्ट,
लुसी हॅज ऑलरेडी कट द केक व्हेन वी रीच्ड द पार्टी हॉल. आता या वाक्याला समजून घेण्यासाठी एक बेसिक गोष्ट समजा की इथे दोन सेंटेन्सेस आहेत. कोणते दोन सेंटेन्सेस आहे? व्हेन हा कंजंक्शन झाला. कंजंक्शन म्हणजे दोन वाक्यांना जोडतो. व्हेनच्या आधी एक वाक्य आहे कोणतं? ल्युसी हॅज ऑलरेडी कट द केक. दुसरं वाक्य व्हेनच्या नंतर आहे कोणतं? वी रीच द पार्टी हॉल. आता तुम्हाला हे बघायचं आहे की दोन्ही सेंटेन्स इथे एक प्रेझेंट परफेक्ट मध्ये दिलेला आहे आणि दुसरा सिंपल पास्ट मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. तर जेव्हा वी रीच द पार्टी म्हणजे हे इथे काय म्हटलं? व्हेन म्हणजे काय? जेव्हा आम्ही पार्टी हॉलला पोहोचलो तेव्हा लुसीनी केक कट केला होता तोच म्हणायचा त्याला. म्हणजे केक कटिंग आधी झालं आणि नंतर हे पोहोचले. तर हे वाक्य जर आहे पास्टचं तर हे वाक्य त्या पास्टच्या पास्टचं आहे. सो दिस सेंटेन्स इज पास्ट चा पास्ट. आणि जर हा पास्टचा पास्ट आहे तर इथे हॅज नाही राहायला पाहिजे, इथे पाहिजे हॅड. पास्टचा पास्ट वाक्य जर तुम्हाला सांगायचं असेल ना तर तिथे पास्ट परफेक्ट टेन्स वापरायचा असतो. पास्ट परफेक्ट आहे ना. पास्ट का पास्टसाठी कुठला टेन्स असतो? पास्ट परफेक्ट. आणि पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आपण काय वापरतो? हॅड प्लस V3. तर इथे कट कट कट, तर कटचा V3 कटच असणार आहे, पण इथे काय पाहिजे? हॅड आलं पाहिजे. समजे? समजलं? चलायचं पुढे. चलो. नेक्स्ट, one of the greatest responsibilities of a scientist is that his discoveries and inventions are utilized to the overall development of nation. नाही ना, गडबड आहे काहीतरी. काय? One of the greatest responsibilities of a scientist is that his discoveries and inventions are utilized to overall development. We utilize something for something. कशासाठी तरी आपण त्याचा वापर करतो. वापर करणे म्हणजेच युटिलायझेशन. वी डोंट युटिलाइज इट टू समथिंग, कारण टू नंतर टू आला पाहिजे. म्हणजे टू जर वापरला तुम्हाला इथे वर्ब पाहिजे होता. इथे वर्ब आहे का? नाही दिला. टू म्हटलं टू ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ नेशन. तर इथे काय पाहिजे तुम्हाला? ते डू वाला गोष्ट नको, इथे तुम्हाला पाहिजे फॉर. म्हणजे हे युटिलाइज टू वाला जो पार्ट असेल तिथे एरर आहे. युटिलाइज टू वाला पार्ट हा फर्स्ट मध्येच दिला आहे, त्याच्यामुळे ए वाल्या ऑप्शन मध्येच तुम्हाला एरर इथे मार्क करावं लागेल. नेक्स्ट, 9th, दोज हु आर लेट दे विल नॉट बी अलाउड इनसाइड दी क्लासरूम. आता या वाक्यामध्ये काय झालंय? तुम्ही ऑलरेडी दोज हा प्रोनाउन वापरलाय, त्याच्यासाठी ॲडिशनल हू पण वापरलाय. दोज हू आहे ना, हा हू कोणासाठी वापरला? दोज साठी. हे दोन या व्हर्बसाठी जर वापरले आहे आर लेट आणि त्यांनाच तुम्हाला पुन्हा अलाउ नाही करायचं आहे तर तुम्हाला ॲडिशनल देची गोष्ट गरजच नाही आहे. दोज हू आर लेट विल नॉट बी अलाउड इनसाइड द क्लासरूम. कारण दोनदा त्याच लोकांसाठी वेगवेगळे प्रोनाउन सारखे सारखे का वापरावे, है ना. दोज हू आर लेट विल नॉट बी अलाउड इनसाइड द क्लासरूम. सो यू डोंट नीड दे. तर दे वाला ऑप्शन जे आहे तिथे तुमचा एरर आहे, इथे तुमचा एरर होता याच्यात. फायनल लास्ट क्वेश्चन फॉर एरर स्पॉटिंग. काय म्हटलंय? एव्हरीवन एक्सेप्ट शी हॅव ट्रॅव्हल्ड बाय एअर. एव्हरीवन एक्सेप्ट शी नाही, एव्हरीवन एक्सेप्ट हर. बरोबर आहे. तर इथे शी नको, काय पाहिजे? हर पाहिजे. हे हा सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे शी, हा हर ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे. आपण सब्जेक्टिव्ह प्रोनाउन कधी वापरायचे, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन कधी वापरायचे हे तुमच्यासाठी पूर्ण एक ग्रामरचा वेगळा कोर्स करून ठेवलेला आहे. त्याच्यात अजून डिटेलमध्ये तुम्हाला हे सगळं शिकता येईल. ठीक आहे. तर सध्या तर लक्षात घ्या, इथे एव्हरीवन एक्सेप्ट शी नको, मला एव्हरीवन एक्सेप्ट हर पाहिजे. तर ए वाल्या याच्यात प्रॉब्लेम येईल, कारण इथे शी हॅव असं वापरलं आहे, तिथे हर पाहिजे. ठीक, समजलं हे? चलायचं नेक्स्ट क्वेश्चनकडे. अजून काही आहे का बघू? दिसतं आहे काहीतरी स्क्रोल बार जरा. अरे वा, एक क्लोस्टेस दिसते.
थोडंसं याला छोटं करतो म्हणजे क्लोज टेस्ट आपल्याला पूर्ण एका ह्याच्यात दिसेल, कारण 5 ब्लँक्स आहे आणि 5 ऑप्शन्स दिसत आहेत. सो लेट अस सॉल्व दी क्लोज टेस्ट. एक क्लोज टेस्ट सॉल्व करून पाहू. ठीक आहे. क्लोज टेस्टमध्ये काय असतं, आपल्याला काही ब्लँक्स दिलेले असतात आणि या ब्लँक्स आपल्याला फिल करायचे आहे आणि प्रत्येक ब्लँकसाठी आपल्याला हे 5 ऑप्शन्स दिलेले आहे, ABCD 4 ऑप्शन्स दिले आहे, सॉरी इथे. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ दी क्लोज टेस्ट. काय म्हटलंय, concerns loomed large on India's neutral blank over Russian invasion of Ukraine. रशिया युक्रेन बद्दलच काहीतरी विषय दिसतोय. कन्सर्न्स लूम्ड लार्ज. कन्सर्न्स म्हणजे चिंता, लूम्ड लार्ज म्हणजे चिंता आहे. समथिंग इज लूमिंग म्हणजे असं वर, क्लाउड्स आर लूमिंग असं म्हणतो आपण, ते वर फिरत राहणे है ना. लटकती तलवार कशी असते ना, तसं लटकत राहणे, वर फिरत राहणे. चिंता के बादल असं म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. तर कन्सर्न्स लूम लार्ज ऑन इंडियाज न्यूट्रल ब्लँक, भारताचा न्यूट्रल काय, ओव्हर रशियन इन्व्हेजन ऑफ युक्रेन फॉर इट्स सेपरेशन फ्रॉम US लेड ग्लोबल मार्केट. काहीतरी आहे. रशियन इन्व्हेजन ऑफ युक्रेनमध्ये भारताचा न्यूट्रल काय होता. न्यूट्रल अकॉर्ड होता, न्यूट्रल अपहोल्ड होता, न्यूट्रल स्टँड होता की न्यूट्रल कंटेंट होता. तुम्ही थोडा वेळ घ्या. आता सांगा भारताचा काय होता, तर न्यूट्रल स्टँड होता. बरोबर आहे. कारण अकॉर्ड म्हणजे तर सहमती होऊन जे डॉक्युमेंट तयार होतं ते, पण आपण काय होतं, एक आपला एक पवित्रा होता कोणता, की हम न्यूट्रल रहेंगे. बरोबर आहे. आम्ही रशियाची पण बाजू नाही घेणार, आम्ही युक्रेनची बाजू नाही घेणार. आपला हा स्टँड होता. दिस वॉज अ स्टँड. इट वॉज नॉट अकॉर्ड और अपहोल्ड और कंटेंड. नेक्स्ट, फॉर इट्स सेपरेशन म्हणजे हे भारताने वेगळं केलं ना. US लेड ग्लोबल मार्केट. पहा, US लेड युनायटेड स्टेट्स इज लीडिंग दी ग्लोबल मार्केट. ते असताना आपण त्या USच्या स्टँडपासून एक वेगळा स्टँड घेतला, कारण USनी तर युक्रेनची बाजू घेतलेली आहे. इट इज अगेन्स्ट रशिया. भारताने तसा स्टँड घेतला नाही. आता बघा त्याच्यामुळे काय झालं, ग्लोबल मार्केट अँड इव्हेंच्युअली द ब्लँक ऑन इट्स ग्रोथ. आणि काय झालं, त्याच्यामुळे आपल्या ग्रोथवर काय येण्याचं सावट होतं. एक म्हणजे काय आलं असतं आपल्या ग्रोथवर, कारण आपण युएसला अपोज करून म्हणजे युएसचा साथ न देऊन, अपोज नाही केला आपण, युएसचा साथ न दिल्यामुळे आपल्याला भीती कशाची होती, की आपल्या ग्रोथमध्ये काय येईल, इस्टॅब्लिश येईल का, नाही असं तर नाही म्हणू शकत. बॅकलॅश येईल असं म्हणू शकतो, कारण बॅकलॅश म्हणजे मागे येणे. त्याला लोक म्हणतील की हे तुम्ही चांगलं नाही केलं, आम्ही तुमच्यासोबत व्यवहार करत नाही. तो पीपल विल स्टार्ट गोइंग अगेन्स्ट यू. दिस इज कॉल्ड बॅकलॅश है ना. तो दिस इज कॉल्ड बॅकलॅश. तर हा बॅकलॅश येऊ शकतो. आर्श येणार नाही, क्युरिओसिटी पण येणार नाही. तर बॅकलॅश येऊ शकतो, कारण बॅकलॅश म्हणजे काय, तुम्हाला त्याची अडचण येणे, प्रॉब्लेम्स येणे. दिस इज कॉल्ड बॅकलॅश. नेक्स्ट, इन कॉन्ट्रास्ट म्हणजे ही भीती होती, पहा बॅकलॅश येण्याची भीती होती. इन कॉन्ट्रास्ट पण झालं काय, इन कॉन्ट्रास्ट द सिच्युएशन टूक अ रिव्हर्स गिअर. सिच्युएशन उलटीच झाली. रिव्हर्स गिअर म्हणजे उलटी. द सिच्युएशन टूक अ रिव्हर्स गिअर. इंडिया नॉट ओनली सस्टेन द ग्रोथ, म्हणजे आपण फक्त ग्रोथ केलीच नाही, तर अजून काय केलं, इंडिया नॉट ओनली सस्टेन ग्रोथ बट इज एक्सपेक्टिंग दी ब्लँक इन दी ग्लोबल ग्रोथ इन 2023. म्हणजे आपलं नुकसान तर झालंच नाही, आपण ग्रोथ तर ठेवलीच. इतकंच नाही तर आपण काहीतरी एक्सपेक्ट करत आहे. काय एक्सपेक्ट करत आहे, एक्सपेक्टिंग दी ब्लँक इन ग्लोबल ग्रोथ. ग्लोबल ग्रोथमध्ये आपण काहीतरी एक्सपेक्ट करत आहे. आता काय एक्सपेक्ट करता बघा बरं. ग्लोबल ग्रोथमध्ये आपण हेगेमनी एक्सपेक्ट करत आहे, फ्रॉस्टी एक्सपेक्ट करत आहे. फ्रॉस्टी तर नाही होणार, कारण फ्रॉस्टी इज अन ॲडजेक्टिव्ह, तर हा तर येणार नाही. फ्रॉस्टी नेचर, वेदर वगैरे असं काहीतरी असू शकतं, फ्रॉस्टी वेदर, तर हे तर नाही येणार. एक्सपेक्टिंग क्रुएल्टीचा काही संबंध नाही ना इथे, तर क्रुएल्टी पण येणार नाही. क्रुएल्टी म्हणजे काय, क्रुएल असतो नाही का, क्रुएल असतो क्रुएल्टी. सॉलिडॅरिटी निष्ठुर, कठोर जो असतो ना त्याला म्हणतात क्रुएल है ना. सॉलिडॅरिटी म्हणजे कोणी तुमच्यासोबत पाठी उभा आहे, बरोबर आहे, तुमच्यासोबत तो भक्कमपणे सपोर्ट देऊन उभा आहे, दॅट इज कॉल्ड सॉलिडॅरिटी.
हम साथ साथ है वाला जो सांगणे हैं दैट इज कॉल्ड सॉलिडेरिटी। तो ये सॉलिडेरिटी ही नहीं बैठेगा, क्या बैठेगा? हेगेमनी बैठ सकता है। हेगेमनी का मतलब क्या है? पर हेगेमनी का मतलब है डॉमिनन्स, है ना। व्हॉट डज हेगेमनी मीन? इट मीन्स डॉमिनन्स। तर आपण नुसतं ग्रोथ एक्सपेक्ट नाही केली, आणि डॉमिनन्स का इथे यायला पाहिजे? आणि डॉमिनन्स इन व्हॉट? डॉमिनन्स इन ग्लोबल ग्रोथ, म्हणजे ग्लोबली जी ग्रोथ होत आहे त्याच्यात आपण आपला डॉमिनन्स एक्सपेक्ट करू शकतो, बरोबर. तर इथे डॉमिनन्स हा शब्द व्यवस्थित बसू शकतो. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू IMF, आता IMFची वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक काय म्हणते ते पाहू. अकॉर्डिंग टू IMF's वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, दी ग्लोबल ग्रोथ वॉज फोरकास्ट. ग्लोबल ग्रोथ फोरकास्ट काय होती? टू स्लो डाउन टू 3.2% इन 2022 and from 6% in 2021 and slip further to 1.3% in 2023. हे खूप जास्त सिरियसली वाचत नाही कारण ब्लँक खूप दूर आहे अजून. इन कॉन्ट्रास्ट, इंडिया इज एक्सपेक्टेड टू अचीव 7% ग्रोथ इन GDP. म्हणजे बाकीचे लोक 3.2 1.3% वगैरे एक्सपेक्ट करत आहे, पण इंडिया इज एक्सपेक्टिंग 7% ग्रोथ इन GDP इन 2023, विच कुड बी द हायेस्ट इन द वर्ल्ड, सरपासिंग चायना. चायनाला पण आपण याच्यात सरपास करणार आहे 7% मध्ये. द फॅक्टर्स विच अफेक्टेड दी ग्लोबल ग्रोथ, आता पहा इथे ब्लँक आहे, हे वाक्य अजून जास्त व्यवस्थित वाचा. द फॅक्टर्स विच अफेक्टेड दी ग्लोबल ग्रोथ, ब्लँक, इन्फ्लेशन अँड एनर्जी क्रायसिस ॲज सजेस्टेड बाय आउटलुक. द फॅक्टर्स विच अफेक्टेड द ग्लोबल ग्रोथ, ब्लँक, इन्फ्लेशन, म्हणजे इथे व्हर्ब पाहिजे कारण इथे पूर्ण हा सब्जेक्ट आहे. द फॅक्टर्स विच अफेक्टेड द ग्लोबल ग्रोथ, ब्लँक, इन्फ्लेशन अँड एनर्जी क्रायसिस. आता इथे ऑप्शन कोणते आहे? वॉज, वेअर, आर आणि इज. अरे हेल्पिंग म्हणजे व्हर्बच लावायचा आहे फक्त. कुठला लावाल? सब्जेक्ट पहा ना तुमचा कुठला आहे. द फॅक्टर्स विच अफेक्टेड द ग्लोबल ग्रोथ, हा तर वेगळाच वाक्य झालं है ना. द फॅक्टर्स ब्लँक, इन्फ्लेशन अँड एनर्जी क्रायसिस. फॅक्टर्स इज प्लुरल, म्हणजे काय येईल इथे? वेअर. ग्लोबल इन्फ्लेशन फेल प्रे टू युक्रेन वॉर. It rose to 8.8% in 2022 and from 4.7% in 2021. Energy prices rose to 20% within 5 months of the outbreak of the war in February 2022. Among the regions, Europe was the blank vulnerable to this war. या सगळ्या परिस्थितीत कोणता region was blank vulnerable to war? सगळ्यात जास्त परिणाम कोणावर झाला? सगळ्यात जास्त युरोपवर झाला. तर इट वॉज दी जास्त परिणाम झाला सगळ्या. लिस्ट झाला का? नाही. इक्वली झाला का? मोर झाला का? मोस्ट झाला. सो दिस इज क्लिअर. चालायचं पुढे नेक्स्ट क्वेश्चनवर. अजून काही आहे का? 1 मिनिट जरा मला बघू द्या. नसेल आय थिंक वी विल हॅव टू स्टॉप हिअर. अरे एक पॅराजंबलचा क्वेश्चन आहे, पण करून घेऊ, ठीक आहे, लवकर होईल हा असं वाटतंय. कारण याच्यात काय आहे, एकच क्वेश्चन आहे, कारण आता स्क्रोल बार संपलाय खाली. एकच क्वेश्चन आहे बघा. याच्यात आपल्याला 4 सेंटेन्सेस दिले आहे आणि या 4 सेंटेन्सेसमध्ये शेवटी सिक्वेन्स लावून दिला आहे. तर लेट अस फर्स्ट रीड दी 4 sentences that we have. The center's decision to amend the Essential Commodities Act is being billed as the 1991 liberalization movement for Indian agriculture. इंडियन ॲग्रिकल्चरसाठी एक लिबरलायझेशन मुवमेंट, म्हणजे 1991 मध्ये इकॉनॉमिक लिबरलायझेशन झालं होतं, ज्याच्यामुळे आपलं मार्केट ओपन झालं आणि तिथून भारताची इकॉनॉमीची ग्रोथ सुरू झाली. तर ही इंडियन ॲग्रिकल्चरसाठी पण ग्रोथ स्टोरी असू शकते. कोणती? सेंटरचा जे निर्णय आहे, कोणता निर्णय? टू अमेंड इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट. याला इसेन्शियल कमोडिटीज ॲक्टला अमेंड करणे हा होऊ शकतो. तर असं पहिल्या वाक्यात म्हटलं आहे. आता ही ॲक्च्युली तुमचे 2 सेंटेन्सेस सुरू होत आहे. हे तसं सुरुवातीचं असू शकतं असं वाटत आहे, कारण एक महत्त्वाची गोष्ट खूप मेन्शन केल्या गेलेली आहे. आपण क्यू वाचू, कारण क्यूनी पण 2 ऑप्शन सुरू होत आहे, तर क्यू पण वाचून घेऊ. ट्रेडर्स आर नॉट बाईंग अँड स्टॉकिंग सरप्लस इवन ड्युरिंग अ बंपर हार्वेस्ट वॉज ऑफन सीन ॲज वन ऑफ द रिझन्स फॉर द वॅगरीज ऑफ फार्म इन्कम. हे पहिलं वाटत नाही आहे. ट्रेडर्स आर not buying and stocking surplus even during bumper invest was often seen as one of the reasons for the vagaries of farm incomes. फार्म इन्कम म्हणजे जी गडबड व्हायची ना, म्हणजे कमी जास्त व्हायची, चेंजेस व्हायचे, याच्यासाठी हे कारण असू शकतं, पण हे पहिलं वाक्य वाटत नाही आहे. आता आर वाला वाचू आपण.
It will allow processors, millers, exporters and traders to hold as much stock of these commodities as they want to. There is a rider that a stock limit can be clamped under exceptional circumstances such as natural calamities. ही उशाशी लिंक वाटत नाही आहे डायरेक्टली सध्या, बघू याला. एस वाचू. द मार्केटिंग रिफॉर्म announced by the finance minister as a part of third tranche म्हणजे थर्ड इन्स्टॉलमेंट म्हणा, तिसरा हप्ता टाइप, तिसरी खेप, हप्ता म्हणण्यापेक्षा तिसरी खेप म्हणू आपण. The marketing reform announced by the finance minister as a part of third tranche of the stimulus package aims to deregulate cereals, edible oil, oilseeds, pulses, onion and potato. आता हे मार्केटिंग रिफॉर्म कोणता आहे? हा असू शकतो. हा मार्केटमध्ये रिफॉर्मच येत आहे ना, चेंज होत आहे. म्हणजे तुमचं पहिलं जे सेंटेन्स असलं पाहिजे ते पी असलं पाहिजे आणि दुसरं सेंटेन्स तुमचं एस असलं पाहिजे. आता पी आणि एस, पी आणि एस वाले ऑप्शन कोणते आहे तुमच्याकडे? एकच ऑप्शन दिसत आहे, ए बी वालं. हे आर एस नंतर लागतं का? वाचून घेऊ है ना. ऑइल्स इन इट विल अलाउ प्रोसेसर्स, मिलर्स, एक्सपोर्टर्स अँड ट्रेडर्स टू होल्ड ॲज मच स्टॉक ऑफ दीज कमोडिटीज ॲज दे वॉन्ट टू. बरोबर आहे. हा आर हा एस नंतर यायला पाहिजे. ट्रेडर्स आर नॉट बाइंग अँड स्टॉकिंग सरप्लस, हा मग नंतर यायला पाहिजे. तो युअर आन्सर शुड बी पी एस आर अँड क्यू. ठीक आहे. तो दिस शुड बी युअर. ठीक. तो हे आन्सर असू शकतं, एकदा बघून घ्या. ठीक आहे. तर आज इथेच थांबू. रोज तुमच्यासाठी असाच क्लास घेऊन येणार आहे. फक्त मला तुमच्याकडनं एक शेवटी प्रश्न विचारायचा आहे. तो असा की तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये हे सगळ्या टाईपचे एक एक क्वेश्चन मी करून देऊ, की एका टाईपच्या क्वेश्चनवर तुम्हाला असे, म्हणजे समजा आज रीडिंग कम्प्रेन्शन घेतलं तर एक रीडिंग कम्प्रेन्शनच घेतलं बा, मग फक्त पॅराजंबलचे काही एक्झाम्पल्स घेतले दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तिसऱ्या व्हिडिओमध्ये फक्त स्पॉटिंग एरर्सचेच एक्झाम्पल घेतले, अशा टाईपचे बनवू. ऑप्शन 1 और ऑप्शन 2 आय गिव्ह यू चॉईस. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा की मला ऑप्शन 1 ज्याच्यात एकामध्ये पूर्ण सेक्शन सॉल्व करून पाहिजे, की ऑप्शन 2 की ज्याच्यात तुम्हाला एका टॉपिकवर व्हिडिओज करून पाहिजे. ठीक आहे. तर आय विल डू दॅट. थँक यू व्हेरी मच.